कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झालाय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय बाबा घाटगे आणि त्यांचे चिरंजीव अमरीश घाटगे यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे कागलच्या राजकारणात नवा रंग भरला गेलाय। त्याचे थेट परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा पातळीवरील सहकारी संस्थांच्या निवडणुकीत दिसणार आहेत। या घडामोडींचा कागलच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो पाहूया विस्ताराने। संजय बाबा घाटगे हे कागलमधील प्रभावी नेते आहेत। अन्नपूर्णा सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेसह त्यांचा जनसंपर्क, स्थानिक पातळीवरील त्यांची पकड, त्यांना मानणाऱ्या वर्गाची संख्या लक्षात घेता त्यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ एक राजकीय हालचाल नाही, हे स्पष्ट झाले। झालेल्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता ठाकरे गटाचे नेते संजय बाबा घाटगे यांनी पक्ष नेतृत्वाशी कोणतीही चर्चा न करता थेट निवडणुकीच्या तोंडावरच मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला। या पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला। आता याच संजय बाबा घाटगे यांनी आपल्या चिरंजीवासह भाजपात प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशामुळे कागलच्या राजकारणातील समीकरण पुन्हा एकदा बदलून गेलेत। समरजित घाटगेंनी देखील नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला रामराम करत शरद पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश केला। त्यामुळे भाजपनं कागल तालुक्यातील आपलं स्थान टिकवण्यासाठी चाल खेळत संजय बाबांसारखा नवा पत्ता उघडलाय। कालपर्यंत संजय बाबा आणि समरजित सिंह एकाच मतदारसंघात सक्रिय होते, त्यामुळे या दोघांसमोर आपापली मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे। आणि कोणाचा निर्णय मतदान स्वीकारणार यावरही संभाव्य निवडणुकांचा निकाल अवलंबून आहे। आणि याचा परिणाम देखील हसन मुश्रीफ यांच्या मतांच्या गोळाबेरीजेवर देखील होणार आहे। या नवीन राजकीय समीकरणामुळे कागल विधानसभा मतदारसंघात राजकीय लढाई आणखी तीव्र होणार हे जवळपास आता निश्चित झाले। त्यामुळे या नव्या घडामोडीनं भाजपची ताकद वाढेल का, की राष्ट्रवादी शरद पवार गट आपली पकड कायम ठेवेल, हे येत्या निवडणुकात निकालच सांगू शकतील। त्यामुळे कागल मधले राजकारण म्हणजे सध्या हे वादळापूर्वीची शांतता आहे असंच म्हणावं लागेल। तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मतदार नेमकं कुणाला स्वीकारतील आणि कागलचं राजकारण कोणत्या दिशेने असेल, आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।